नमस्कार, मी सागर चोपडे. स्वागत आहे आपलं इथिकल एज्युकेशन सिस्टम इंडियामध्ये. आणि आज आपण आलेलो आहे लोटेवाडी या गावामध्ये, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर गणेश सर आहेत. गणेश सरांनी शेतीचे काही प्रोडक्ट त्यांच्या शेतामध्ये वापरलेले, तर त्यांनी रिझल्ट काय घेतला किंवा त्यांचा काय अनुभव आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. सर नमस्ते. तुम्ही मिरचीसाठी आपले काही प्रोडक्ट वापरलेत आणि मिरचीसाठी प्रोडक्ट वापरल्यानंतर ही मिरची किती दिवसाची आणि ह्याच्यामध्ये काय बदल वाटतो ते तुम्ही सांगा. हा प्लॉट आपण लावला आहे 14 जुलैला. 14 जुलै. हां, बरं. साधारण 1-1.5 महिना झाला. 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. हां, तर याच्यामध्ये 1.5 महिना सर झेल लागला होता, पाणी जास्त झालेलं होतं पावसाचं. हां, तरी पण हा प्लॉट आता फुलकळीच्या अवस्थेत आहे 1.5 महिन्यात. बरोबर. आणि मिरच्या पण याच्या तेव्हा ही बघा, याच्या मिरच्या ज्या आहेत तेव्हा ही मिरच्या अशा बघू शकता. तेव्हा ही बघा, ही मिरच्या ही मिरच्या अशा आहेत याला. आणि फक्त 1.5 महिन्याचा हां, प्लॉट. 1.5 महिन्याचा प्लॉट. आणि ह्याला फुटवू पण किती आहे, झाड केवढा आहे बघा 1.5 महिन्यात. म्हणजे ह्याला जर का बघायला गेलं तर फुटवा पण जास्त आहे. हां, 1.5 महिन्यात हे झाड एवढं आहे. आणि ह्याला आपण सनेज कंपनीचं प्रोडक्ट 2च वापरले ती. बरं. ते म्हणजे खालून सॉईल केअर एकदा सोडलं आहे बरोबर. आणि त्याच्याबरोबर सनगार्ड ही ड्रिंचिंग केलं आहे मी. बरं. पाठवल्या कंपनीला ड्रिंचिंग केलं आहे. आणि 2 पंपामध्ये साधारण मला वाटतं 700 रुपये भागलेत. 2 पंपात 2 पंपामध्ये 40 लिटर पाणी फक्त. आणि स्प्रे कशाचं घेतलं? आणि स्प्रे याला महाराजा आणि सनसिल्टर. महाराज आपलं सनीचं आणि सनसिल्टर ही 2 स्प्रे वापरलेत. आणि त्याच्याबरोबर सनस्टिक सनस्टिक आपलं स्टिकर. हा स्टिकर ही फक्त 1-2 स्प्रे घेतले. तुम्हाला काय वाटतं आणि की मला काय वाटतंय 1.5 महिन्यात जर एवढा मोठा प्लॉट येत असेल आणि ते बी पावसाळी वातावरणात, बरोबर. वातावरण तर खराबच आहे पूर्ण. बरोबर. म्हणजे एवढं खराब वातावरण असताना जर एवढा रिझल्ट जर येत असेल त्या प्रोडक्टचा, तर मला काय वाटतं इथल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी कमीत कमी त्या सनेजचीच प्रोडक्ट वापरावे असं बरोबर. मला वाटतं. मी किती 1-2च वापरली ती. बरोबर. तर अजून काय त्यांची प्रोडक्ट आहे ती जर वापरली, सन प्रोटेक्टर म्हणा किंवा सनशिल्ड, ही जे सन महाराजा, सन मॅजिक आहे ती जर वापरली तर ह्याच्यापेक्षा शायनिंग आणि चकाकी येईल. आणि ह्याला कसं आहे, फळांची साईज फुटवाची येण्याची प्रक्रिया आहे ही फास्ट आहे. बरोबर. आणि आम्ही याच्या अगोदर मी मिरच्या गेल्या वर्षी केल्या, तर त्याच्यामध्ये फुटवं एवढं येत नव्हतं. फुटवंही कधीच येत होतं आणि झाडांचा ग्रोथ पण एवढा येत नव्हता. आणि पावसाळी वातावरणात जर फुलं पूर्ण ड्रॉपिंग होती ती. तर आपल्यात एवढा पाऊस होऊन तर जेल सुद्धा लागला होता आणि मल्चिंग बरोबर पाणी आलं, तरी पण तुम्हाला सांगतो आता कळीचं प्रमाण किती आहे बघा. ही कळी किती दिसते तुम्हाला. म्हणजे सरांना एकच सांगायचं की पाऊस एवढा झाला होता की अगदी पूर्ण अगदी निम्म्या मिरच्या पाण्यात होत्या. पाण्यात. एवढा पाऊस आणि एवढं पाणी असताना मग तुम्ही एक विचार करा की पाऊस किती पडला असेल. त्याच्या प्रेशरने ही फुलं आहेत किंवा कळ्या आहेत ती काहीच राहायला नाही पाहिजे होत्या, सगळ्या गळायला पाहिजे होत्या. तरी पण जी काही कळ्यांची संख्या आहे ती एकही कळी न गळता एवढं आहे. जसं की सरांनी मिरचीसाठी वापरले, तसंच आपल्या डाळिंबासाठी वापरले, त्याच पद्धतीने सरांनी इथं आपल्या गवारीसाठी पण वापरले. जर का बघितलं गवारीला तर गवारी पण बघू शकता तुम्ही. गवारी पण आहे, गौरी पण बघा, हाईट बघा 1.5 महिन्याची गवारी आहे. आणि पीक बघा याचं, हे बाई बघा 1.5 महिन्याची गवार आहे. बाई. त्याची जी काही फळाची संख्या असेल किंवा गवारीची जी काही क्वांटिटी असेल, हाईट बघा, फुलकळी बघा, शेंगाची पण क्वांटिटी जास्त आहे. आणि जर का बघायला गेलं तर जमीन पण अगदी भुसभुशीत आहे. जमीन पण भुसभुशीत झालेली. जर का अशी जमीन असेल तर मुळे चालायला काहीच अडचण नाही येणार. आणि जशा मुळे चालणार आहे तशी आपल्याला ग्रोथ वरती दिसणार आहे. आणि या बाजूला पुन्हा भेंडी पण आपण केली. म्हणजे भेंडीसाठी पण त्यांनी वापरलेले. या बाजूला भेंडीची हाईट बघा आणि त्याची फुलं बघा किंवा कळी बघा. तेव्हा भेंडीची हाईट बघा, 1.5 महिन्यात भेंडी एवढी आली. 1.5 महिन्यात भेंडी. तेव्हा इथं कळी बघा, ह्याला भेंडी काही बघू शकतो. अशा पद्धतीने आहे. त्या बाजूला पण गवारी येते चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे वापरले तर सगळ्यासाठीच वापरलेले. हां, आणि थोडा अनुभव घेण्यासाठी आपण काही सरांनी असा पण विचार केला की बाबा खरंच रिझल्ट येतोय का. तर आपण प्रत्येक वेळेस सांगतो की बाबा तुम्ही 5 एकर असेल तर एकरासाठी वापरा. तसं सरांनी सगळ्यासाठी वापरलं. पण ही काही ठराविक एक थोडं क्षेत्र आहे की ह्याच्यासाठी वापरलं नाही. तर इथं पण बघू शकता की ह्याची जी ग्रोथ आहे, ह्याला मी वापरलं नाही, फक्त काय केलंय त्याच्यासाठी एक बेड मी शिल्लक ठेवला होता. म्हणजे रिझल्ट खरंच येतोय का. तर ही पण बघू शकता तुम्ही त्याची ह्याला हाईट मी वापरलंच नव्हतं. ही सगळं जर का दिसत असेल आणि तर पलीकडे मी वापरलेला आहे ते 2-3 बेड आहेत. जर का बघायला गेलं तर हा जो बेड आहे हा या बेडला वापरलेलाच नाहीये. आणि त्याच पद्धतीने जर का बघितलं तर सरांनी वापरलेलं हा बेड आहे. हां, हे बाजूला हे पूर्ण क्षेत्राला सरांनी वापरलेलं आहे. आणि हे जे अलीकडलं आहे हे अलीकडल्याला वापरलेलं नाही आहे. सर तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून आता तुम्ही वापरलं आहे, तुम्हाला अनुभव आलेला आहे, हा जो रिझल्ट आहे, हा जो काही अनुभव आहे, ह्या लोकांनी वापरलं पाहिजे का नाही. मला तर वाटतं एवढं इथं समोर आहे, ऐकण्यापेक्षा लोकांनी बघितलं तर विश्वास बसतो लोकांचा. आणि याला न वापरल्यामुळे कसं याचे जीवाणू पूर्ण कमी असल्यामुळे याची वाढ नाही. आणि याची कशी झाली ग्रोथ बघा, एवढा पाऊस असून सुद्धा याची वाढ जोरदार. 1.5 महिन्यात हा असा प्लॉट आलेला आहे. फुलकळी सुद्धा किती भार आहे ते पहा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.